नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. भारताची पहिली प्लग इन हायब्रिड SUV सी सेगमेंटमधील लॉन्च झालेले आहे आज MGने. MG हेक्टर टॉमाहॉक फ्यू म्हणजेच याच्यामध्ये आहे ना बॅटरीसुद्धा दिलेली आहे, जी बाहेरून चार्जसुद्धा करता येते. पटकन सांगतो या गाडीमध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळते. 21.5 लाख रुपये बास व्हेरियंटची प्राइसिंग आहे. हे टॉप एंड व्हेरियंट आहे. बाकी व्हेरियंटची प्राइसिंग तुम्हाला खाली पाहायला मिळेलच. हा मित्रांनो गाडीचा समोरचा प्रोफाईल आहे. हॉक एक्स ग्रिल समोर पाहायला मिळेल. ओके, इथे कॅमेरा, MGचा लिमिटेड लोगो, बीकनमध्ये आपल्याला LED हेडलाईट सेटअप आहे. सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर, ट्विनमध्ये DRL, समोरचे सेन्सरसुद्धा पाहायला मिळणार आहेत. याच्यामध्ये लेवल 2 ADASचे 11 सेफ्टी फीचर मिळतात. वायरलेस फ्रेमलेस वायपर्स आहेत. 18 इंचाची मित्रांनो डायमंड कट अलॉयज, पुढे डिस्क ब्रेक आणि याच्यामध्ये आहे ना रेड कॅलिपर प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. 230 mm ग्राउंड क्लिअरन्स, LED इंडिकेटर ORVMवर पाहायला मिळणार. 360 डिग्रीचा कॅमेरा, क्रोम प्लेटेड डोअर हँडल विथ रिक्वेस्ट सेन्सर बटन. रूफ रेल्स आहेत ते ब्लॅक ग्लॉसचे दिलेले आहेत. ओके, अतिशय सुंदर. क्वार्टर पॅनलचे ग्लास खूप मोठे आहे. या ठिकाणी तुम्ही पेट्रोल टाकू शकता. ओके, अजून खासियत म्हणजे पाठीमागे डिस्क ब्रेक ऑफर करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आहेत मित्रांनो LEDमध्ये टेल लाईट सिग्नेचर. ओके, सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर, जी बूट आहे ते पावर्ड मिळणार आहे. वायपर वॉशर, डिफॉगर, कॅमेरा, लायसन्स प्लेटला लाईट. 192 लिटरचा हा बूट स्पेस. थर्ड रो तुम्ही जर यूज करणार नसाल मित्रांनो, ओके, तर तुम्हाला 528 लिटरचा बूट स्पेस 7 सीटरमध्ये आणि 5 सीटरमध्ये मित्रांनो तो 710 लिटरचा बूट स्पेस पाहायला मिळतो. स्पेअर टायर याच्या खाली देण्यात आलेला आहे. सो बूट लॅम्पसुद्धा आपल्याला याच्यात पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी बघाल ना तर थोडं तुम्हाला आहे ना हेक्टरची आठवण करून येणार आहे. पाठीमागे जर बघा तर प्लग इन हायब्रिडची बॅजिंग ADAS आणि हेक्टर टॉमहॉक ही बॅजिंगसुद्धा मिळणार आहे. आणि खास गोष्ट म्हणजे इथून तुम्ही चार्ज करू शकता. AC चार्जर, DC चार्जर. याच्यामध्ये 20.5 kWhची बॅटरी मिळते, हे लक्षात राहू द्या. आणि ही जी चार्ज करायला आहे ना ती तुम्ही बाहेरूनसुद्धा चार्ज करू शकता. मित्रांनो या सेकंड रोच्या सीट्स आहेत. मध्ये तुम्हाला आमरेस्ट मिळणार आहे, त्याच्यावर कप होल्डर्स आहेत. या रिक्लायनर सीट्स आहेत. आणि पाठीमागचे जे सीट्स आहेत ते अतिशय कम्फर्टेबल नाही आहेत, फक्त त्या चिल्ड्रनसाठीच वापरू शकता. याच्या सीट्स आहेत, तुम्ही या पुढे बसा. 60-40 स्प्लिट सीट आणि थाय सपोर्ट मित्रांनो कमी आहे, हे लक्षात राहू द्या. AC वेंट्सवर तुम्हाला रुफलर, पॅनोरामिक सनरूफ, LEDमध्ये लाईट मिळणार आहेत. स्पेसिफिक बटन्स पाठीमागे दिलेले आहेत. इथून तुम्ही AC आहे तो ॲडजस्ट करू शकता. ओके, सॉफ्ट टच मटेरियल. इन्फिनिटीचे 10 स्पीकर मिळतात त्याच्यामध्ये. डोअर हँडलची क्वालिटी लेदरेड मटेरियल, क्वालिटी अप्रतिम आहे. सनशेड मिळतात त्याच्यावर तुम्हाला पाहायला. 4785 लिटरचा मित्रांनो ही लेंथ आहे. सी सेगमेंटची गाडी आहे मित्रांनो. ओके, खूप सुंदर गाडी दिसते. प्लग इन हायब्रिडची मित्रांनो खास गोष्ट, यामध्ये 1.5 लिटरचं इंजिन आहे, पेट्रोल इंजिन. सोबतच याच्यामध्ये इलेक्ट्रिक बॅटरी आहे आणि ही मोटरसुद्धा पाहायला मिळते. सो कंबाईंडमध्ये तुम्हाला 201 हॉर्स पॉवरची पॉवर जनरेट करते मित्रांनो ही ओके सिस्टीम. आणि याच्याद्वारे 1100 किलोमीटरची रेंज मिळते. जवळजवळ 25 किलोमीटर पर लिटरचं मायलेज या गाडीकडून तुम्ही काढू शकता. हे कंबाईंड तुम्हाला मायलेज देणार. स्पेसिफिक तुम्ही बॅटरीवर जरी चालवली, EV मोड जरी यूज केला स्पेसिफिक, तरी देखील तुम्हाला 115 किलोमीटरची रेंज प्रोव्हाइड केली जात आहे. बॅटरीवर मित्रांनो लाईफ टाईम वॉरंटी आहे आणि गाडीवर 3 वर्षाची वॉरंटी पाहायला मिळते. एक्सटेंडेड वॉरंटी 5 वर्षापर्यंत तुम्ही घेऊ शकता. सर्व व्हेरियंटची प्राइसिंग मित्रांनो तुम्हाला खाली मिळेलच. आणि स्टार्टिंग किंमत आहे बास व्हेरियंटची 21,79,000 रुपये बेस व्हेरियंट मित्रांनो असणार आहे. 3.2 किलोमीटरच्या हिशोबाने तुम्ही बॅटरी आहे ती रेंट करू शकता. लेवल 2 ADASचे 11 फीचर्स, 6 एअरबॅग्स, ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, सोबतच हिल असिस्ट असे फीचर्स याच्यामध्ये पाहायला मिळतात. सेफ्टीबद्दल काही कन्सर्न नसणार आहे, कारण बॉडी शेल खूप स्ट्रॉंग आहे. तिकडे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लावण्यात आलेलं आहे. इंटिरियर पाहूया काय काय पाहायला मिळतं. ड्रायव्हर साईडला सॉफ्ट टच मटेरियल दिलेलं आहे. सगळे ऑटोमॅटिक पॉवर विंडोज, लॉक अनलॉक करायला बटन, मिरर्स आहेत इलेक्ट्रिकली फोल्डेबल, ॲडजस्टेबल मिळणार. क्वालिटी अप्रतिम आहे. ॲम्बिएंट लाईटिंग 256 कलरमध्ये, इलेक्ट्रिकल ॲडजस्टेबल मित्रांनो याच्यामध्ये सीट्स मिळणार. या व्हेंटिलेटेड आहेत. विंडसरचं तुम्हाला इथं स्टेअरिंग मिळणार आहे. ऑटोमॅटिक वायपर, ऑटोमॅटिक हेडलाईट्स, गिअर शिफ्टर आहे तो कॉलम शिफ्टर मध्ये पाहायला मिळेल. 9 इंचाचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 15.5 इंचाचा आहे मित्रांनो इन्फोटेनमेंट सिस्टीम, ऑटो ॲपल कारप्ले, इन्फिनिटीची 10 स्पीकर सिस्टीम याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऑटोमॅटिक डे नाईट रिअर मिरर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारची की मिळते. लॉक अनलॉक करायला बटन, की अपग्रेड केलेलं आहे याच्यामध्ये खास तुम्हाला दाखवायचं म्हणजे प्लग इन हायब्रिडमध्ये तुम्हाला डिफरंट ड्राईव्ह मोड्स मिळतात. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही इको, स्टँडर्ड, स्पोर्ट्स तर आहेच, पण इथे एनर्जीसुद्धा कंट्रोल करू शकता. म्हणजे स्पेसिफिक EV मोड, स्पेसिफिक हायब्रिड मोड, कंबाईंड मोडसुद्धा मिळतात. टोटल 6 मोड्स याच्यामध्ये पाहायला मिळतात. AC कंट्रोल्स, 2 मोबाईल होल्डर, याच्यातला एक वायरलेस असणार आहे. ॲम्बिएंट लाईटिंग दिलेली आहे. ओके, विंडसर टाईपमध्ये स्टेअरिंग,
सोबतच हे सनरूफ आहे ते वॉइस असिस्टेड आहे. इथे तुम्हाला ग्लो बॉक्स दिलेला आहे. या ठिकाणी ॲम्बियंट लाईट मिळते. ग्लास आहे सनशेडवरती खूप मोठी आहे. आर्मरेस्ट ओके एवढा जबरदस्त आपल्याला याच्यात पाहायला मिळतो आणि इथे C आणि A टाईपचा चार्जिंग ऑप्शन देण्यात आलेला आहे. सो अशा प्रकारे या गाडीचं इंटेरियर आहे मित्रांनो. गाडी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पूर्ण डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे. ड्राईव्ह इम्प्रेशनमध्ये पूर्ण माहिती शेअर करूच, पण शॉर्टमध्ये तुम्हाला गाडी दाखवून दिली कशी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.